जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन या घटकामध्ये वेटिंग ही उघडणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की विद्यार्थ्यांना 3-3, 4-4 वेळा डॉक्युमेंट्सला बोलावून सुद्धा विद्यार्थी हे कागदपत्र पडताळणीसाठी आलेले नाही आहे। याचं कारण एकच असू शकते की तो विद्यार्थी दुसऱ्या घटकामध्ये लागला असेल आणि सध्या ट्रेनिंगवर असल्या कारणाने तो डॉक्युमेंट्सला आलेला नाही। कारण की त्याला बघा किती वेळा चान्स दिलेला होता, 3/9/2024ला सुद्धा दिलेला होता, 13/1/2025ला सुद्धा दिलेला होता, 23/1/2025ला सुद्धा चान्स दिलेला होता, 31/1/2025ला सुद्धा दिलेला होता आणि 10/2/2025ला सुद्धा दिलेला होता। पण ह्या पाचही वेळेस तो विद्यार्थी डॉक्युमेंट्सला आलेला नाही आहे। तर जी भरती जी कमिटी आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे की याची निवड रद्द करण्यात यावी म्हणून। तर पहा, विषय बघू शकता, सशस्त्र पोलीस शिपाई पदाची निवड रद्द केली बाबत नाव दिलेलं आहे आणि चेस नंबर आहे 324। उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून कळवण्यात येते की या गट आस्थापनेवर आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमध्ये आपला समावेश होता, परंतु आपला अंतिम तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। याकरिता भरती प्रक्रियेकरिता पूर्व कागदपत्र पडताळणी आवश्यक केलेली आहे। तरी आपणास कागदपत्र पडताळणी याकरिता सर्व मूळ कागदपत्रे, भरतीचे ओळखपत्र व प्रवेशपत्र सोबत घेऊन 3/9/2024 रोजी हजर राहण्याबाबत नियंत्रित कक्षातून क्रमवारीवरून संदर्भ क्रमांक 2/13/1/2025 रोजी, संदर्भ क्रमांक 3/23/1/2025 रोजी, संदर्भ क्रमांक 4/31/1/2025 रोजी, संदर्भ क्रमांक 5 दिनांक 10/2/2025 रोजी या कार्यालयास न चुकता हजर राहण्याबाबत कळवण्यात आले होते, परंतु आपण सदर दिवशी कागदपत्र पडताळणी करता हजर राहिलेले नाही। त्याबाबत या कार्यालयासमक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात काहीही कळवले नाही। सबब राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीवरून आपली निवड रद्द करण्यात येत आहे। तसेच सशस्त्र पोलीस शिपाई पदावरील निवडीबाबत यापुढे आपला कोणताही अधिकार हक्क राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे। तर हा विद्यार्थ्याची निवड रद्द केल्यानंतर याच्या खाली जो पण विद्यार्थी वेटिंगवर असतील त्या विद्यार्थ्यांनी रेडी राहायचं आहे आणि जसं तुम्हाला डॉक्युमेंट्सला बोलावेल वेळेवर पोचा। आणि कारण की भरती प्रोसेस ही फास्ट करायची आहे, कारण की नेक्स्ट समोरची भरती लवकरच येणार आहे, त्यासाठी हे जी आपली 22-23ची भरती आहे ती लवकरात लवकर त्यांना फास्टमध्ये पुढे न्यायची आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।